माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही फ्लॅट बुक केला असेल किंवा भविष्यात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की ज्यामुळे देशभरातील लाखो घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आत्तापर्यंत अनेकांना असं वाटायचं एकदा फ्लॅटचा ताबा घेतला म्हणजे बिल्डर विरोधात काहीच करता येत नाही, पण आता हा समज चुकीचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतरही जर बिल्डरने वेळेत पोजेशन दिलं नसेल तर ग्राहक नुकसान भरपाईची मागणी करू शकतात. पण या निर्णयामागचं कारण काय आहे, कोणाला याचा फायदा होणार आणि तुमचाही फ्लॅट उशिरा मिळाला असेल तर तुम्ही काय करू शकता, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हा निर्णय समजून घेऊया. समजा एखाद्या बिल्डरने तुम्हाला 2022मध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात पोजेशन 2025मध्ये दिलं, म्हणजे जवळपास 3 वर्षाचा विलंब झाला. अशा परिस्थितीत अनेक ग्राहकांनी उशिरा का होईना फ्लॅटचा ताबा स्वीकारला, पण नंतर जेव्हा नुकसान भरपाई मागितली तेव्हा अनेकदा असा युक्तिवाद केला गेला की तुम्ही कोणतीही हरकत नोंदवता पोजेशन घेतलं आहे, त्यामुळे आता नुकसान भरपाई मागू शकत नाही. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने म्हणजेच NCDRCने 2016मध्ये ग्राहकांची तक्रार फेटाळली होती, कारण ग्राहकांनी फ्लॅटचा ताबा घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की फ्लॅटचा ताबा स्वीकारला म्हणून विलंबामुळे झालेल्या नुकसानीबाबत भरपाई मागण्याचा अधिकार संपत नाही. हा निर्णय घर खरेदीदारांच्या बाजूने खूप महत्त्वाचा मानला जात आहे. आता प्रश्न येतो, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कोणत्या आधारावर दिला? न्यायालयाने ग्राहक संरक्षण कायदा 1986चा आधार घेतला. या कायद्याचा उद्देश ग्राहकांचे संरक्षण करणे आणि त्यांना जलद न्याय मिळवून देणे हा आहे. जर बिल्डरसोबत करारात आर्बिट्रेशन क्लॉज म्हणजे लवादाचं कलम असलं तरीही ग्राहकाला ग्राहक न्यायालयात जाण्याचा अधिकार कायम राहतो. म्हणजेच करारातील अशा अटीमुळे ग्राहकांचे कायदेशीर हक्क संपत नाहीत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय, तर या निर्णयाचा फायदा कोणाला होईल? जर तुमचा फ्लॅट वेळेवर मिळाला नसेल, बिल्डरने अनेक महिने किंवा वर्षे विलंब केला असेल आणि तुम्ही शेवटी फ्लॅटचा ताबा घेतला असेल, तरीही परिस्थितीनुसार तुमची नुकसान भरपाईचा दावा तुम्ही करू शकता. मात्र प्रत्येक प्रकरणातील तथ्य किंवा पुरावे महत्त्वाचे असतात, म्हणून अशा परिस्थितीत तज्ज्ञ कायदेशीर सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की फ्लॅटचा ताबा स्वीकारला म्हणजे तुमचे सर्व कायदेशीर हक्क संपत नाहीत. जर विलंबामुळे तुमचे आर्थिक नुकसान झाले असेल तर संबंधित परिस्थितीत नुकसान भरपाईची मागणी करण्याचा अधिकार कायम राहू शकतो. मित्रांनो, अशा महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयाच्या आणि सरकारी योजनेची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या माहिती तुमच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या मित्रासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.